जम्मू काश्मीरच्या हंडवाडा परिसरात दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत सीआरपीएफचे 5 जवान शहीद झाल्याचं वृत्त आहे। यामध्ये एका स्थानिक नागरिकाचा देखील मृत्यू झाल्याचं समजतंय। याशिवाय 9 जवान जखमी असल्याचीही माहिती आहे। सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये शुक्रवारपासून चकमक सुरू आहे। काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनीही एअर स्ट्राईकचे पुरावे मागितले। तसंच ममता बॅनर्जींनीही सरकारकडे या सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे देण्याची मागणी केली आहे। काँग्रेसचे दिग्गज नेते पी चिदंबरम यांच्याकडून मोदी सरकारला शाबासकीची थाप मिळाली। रस्ते विकास, गंगा शुद्धीकरण आणि आधार सक्तीबाबत मोदी सरकारचं काम काँग्रेसपेक्षाही सरस असल्याचं चिदंबरम यांनी म्हटलंय। प्रत्येक सरकारच्या चांगल्या कामाची स्तुती ही झालीच पाहिजे असंही ते म्हणाले। जम्मू काश्मीरमधील पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान दरम्यान धावणारी रद्द करण्यात आलेली समझोता एक्सप्रेस आजपासून पुन्हा धावणार आहे। भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या सुटकेनंतर समझोता एक्सप्रेस पुन्हा सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे। संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीने अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन याचा मुलगा हमजा बिन लादेन याला दहशतवादी समजून त्याला निर्बंधांच्या यादीत टाकलेलं आहे। हमजाचे वास्तव्य सध्या पाकिस्तान अफगाणिस्तानच्या सीमेजवळ असण्याची शक्यता असून अल कायदाचा सध्याचा म्होरक्या एमान अल जवाहिरी याच्या संभाव्य उत्तराधिकारी म्हणूनही उल्लेख करण्यात आलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर देशभरात आज भाजपतर्फे बाईक रॅली सुरू झाली। वांद्रा ते वरळी सिलिंग येथून ही रॅली निघालेली आहे। दरम्यान या बाईक रॅलीत मुख्यमंत्र्यांनीही हजेरी लावली असून भाजपचे अनेक मंत्री, प्रमुख नेते तसंच मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले। यावेळी मुख्यमंत्र्यांनी कहो दिल से मोदी फिरसेचे नारे लगावलेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राहुल गांधींच्या बालेकिल्ला असणाऱ्या अमेठीमध्ये असणार आहेत। अमेठीत आज ते एका मोठ्या शस्त्रास्त्रांच्या कारखान्याचं भूमिपूजन करणार आहेत। या कारखान्यात AK-47 सारखी अत्याधुनिक शस्त्रास्त्र बनवली जातील। रशियाच्या सहकार्यानं या कारखान्यात अनेक प्रकारची हत्यारं बनवली जाणार आहेत। ऐन निवडणुकीआधी मोदींनी अमेठीमध्ये शस्त्रास्त्रांच्या कारखान्याचं भूमिपूजन ठेवलंय। सध्या प्रभादेवी नाव असलेल्या पूर्वीच्या एल्फिस्टन रोड स्थानकावरील पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर वेगाने विकसित करण्यात आलेले परळ टर्मिनस आजपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होत आहे। केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या टर्मिनसचं उद्घाटन करण्यात येणार आहे। कल्याण, बदलापूर, अंबरनाथ, कर्जत आणि टिटवाळा, आसनगाव, कसारा मार्गावरील लोकल फेऱ्या ज्या आहेत त्या परळ टर्मिनसवरून सुटणार आहेत। मध्य रेल्वे परळ टर्मिनसवरून सुटणाऱ्या लोकल सेवांमुळे दादर रेल्वे स्थानकावर येणारा भार नक्कीच कमी होणार आहे। मध्य आणि हार्बर रेल्वेवर आज मेगा ब्लॉक घेण्यात येणार असून त्यामुळे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले। ठाणे ते कल्याण स्थानकात डाऊन धीम्या आणि हार्बर पनवेल वाशी या स्थानकादरम्यान मेगा ब्लॉक घेण्यात आलाय। त्यामुळे गाड्यांचं वेळापत्रक पुढचं कोलमडलंय। कोर्टात धनगर आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आदिवासी समाजाच्या सवलती धनगर समाजाला लागू होतील असा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलाय। निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्र्यांचं हे धनगर आरक्षण कार्ड असल्याचं देखील बोललं जात आहे। नाणार प्रकल्प अखेर रद्द करण्यात आलाय। नाणार प्रकल्पासाठी घेतलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीही परत करणार असल्याचं उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितलंय। भाजपने सेनेशी युती करताना नाणार प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली होती आणि ती मान्य करण्यात आली। प्रस्तावित नाणार रिफायनरी प्रकल्पाची अधिसूचना रद्द झाल्यानंतर शिवसैनिकांनी रत्नागिरीत जल्लोष केला। आमदार राजन साळवी यांनी फटाके फोडून आणि पेढे वाटून जल्लोष केला, तर कणकवलीत शिवसैनिकांनीही फटाके फोडून जल्लोष केला। नाणार प्रकल्प जरी रद्द झाला असला तरी इथल्या प्रकल्पग्रस्तांना झालेल्या त्रासाबद्दल शिवसेनेने जाहीर माफी मागावी अशी मागणी माजी खासदार निलेश राणे यांनी केली। या प्रकल्पाबद्दलची शिवसेनेची भूमिका नेहमी बदलत असून प्रकल्प रद्द झाल्याचं श्रेय शिवसेनेने घेऊ नये असं निलेश राणे म्हणतात। व्हिडिओकॉनला कर्ज दिल्याप्रकरणी चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली। यावेळी ईडीने काय चौकशी केली याबाबत प्रश्न विचारला असता दीपक कोचर यांनी TV9च्या बूम माईक हिसकावून तोडून टाकलाय। आयसीआयसीआय बँकेच्या माजी मुख्याधिकारी चंदा कोचर यांच्या विरोधात फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। मुंबईत चंदा कोचर यांची ईडीने अर्धा तास चौकशी केली, तसंच वेणुगोपाल धूत यांची सुद्धा ईडीकडून चौकशी करण्यात आली। इकडे काही मिळत नाही म्हणून आघाडी करत आहेत असं प्रकाश आंबेडकर यांचं नाव न घेता रामदास आठवलेने टोला लगावलाय। नाशिकमध्ये आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार सोहळ्याच्या वेळी ते बोलत होते। यावेळी आठवलेंनी कवितांमधून उपस्थितांचं मनोरंजन केलं। हे सरकार दुसऱ्याला खाऊ नका असं सांगतं आणि दुसऱ्याकडून 90% मागून घेत असल्याची घणाघाती टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली।
बारामतीत वंचित आघाडीच्या जाहीर सभेत प्रकाश आंबेडकर बोलत होते। यावेळी घोंगडी आणि मुस्लिम टोपी देऊन प्रकाश आंबेडकरांचा सत्कार करण्यात आला। वंचित बहुजन आघाडीबरोबर जाण्याचा निर्णय आनंदराज आंबेडकर यांनी घेतला। आम्ही सर्व एक असल्याचंही यावेळी आनंदराज म्हणाले। तर आठवले यांना लायकीपेक्षा जास्त मिळाल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली। उत्तर पश्चिम मुंबईतून काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त या निवडणूक लढवण्याची शक्यता आहे। राहुल गांधी यांची प्रिया दत्त यांना भेटून त्यांनी चर्चा केलेली आहे। याआधी प्रिया दत्त निवडणूक न लढवण्याची त्यांनी घोषणा केली होती। भाजप शिवसेना युतीनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांची प्रथमच गळाभेट पाहावयास मिळाली। जालन्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत या दोघांनीही गळाभेट घेऊन वैर नसल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला। मालेगाव पालिकेत अंदाजपत्रकासाठी बोलवण्यात आलेल्या विशेष सभेत अभूतपूर्व असा गोंधळ झाला। पाणीपट्टी कमी करण्यात यावी अशी मागणी करत विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी हा गोंधळ घालून राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला। दरम्यान गोंधळ घालणाऱ्या नगरसेवकांना महापौरांनी निलंबित केलं। तर 7व्या वेतन आयोगामुळे महापालिकेचे आर्थिक गणित बिघडणार असल्याची कबुली महापालिका आयुक्तांनी पालिका सभागृहात दिली। 7व्या वेतन आयोगाच्या वाढीव बोजासाठी महापालिका बँकांमधला राखीव निधीचा वापर करावा लागणार असल्याचंही महापालिका आयुक्तांनी म्हटलंय। नाशिकचे पोलीस आयुक्त म्हणून विश्वास नांगरे पाटील यांनी पदभार स्वीकारला। नाशिक शहरात सर्वांना विश्वासात घेऊन पोलिसिंग केलं जाईल असा विश्वास नाशिक शहराचे नवनियुक्त पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी व्यक्त केला। तर शहरात सकारात्मक पद्धतीने काम केलं जाईल असं देखील नांगरे पाटील म्हणाले। मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा महत्वाचा वाशी पूल हा गेल्या वर्षभरापासून अंधारात आहे। ज्या वाशी खाडी पुलामार्गे मुंबईकर पुणे गोवा कोकणकडे जाण्यासाठी वाशी खाडी पुलाचा मार्ग निवडतात, त्याच वाशी पुलावरील लाईटचे खांब हे नुसते उभे आहेत। टोल भरूनही चालकांना या पुलाचं अंतर अंधारातच कापावं लागतंय। औरंगाबादमध्ये एका बेफाम ट्रकने शहरात मोठा धुमाकूळ घातला। यावेळी ट्रक चालकाने दारूच्या नशेत जिन्सी परिसरात 10 ते 15 जणांना चिरडलं। यात एका नागरिकाचा मृत्यू झाला तर 3 जण गंभीर जखमी आहेत। यावेळी 6 किलोमीटर परिसरात ट्रक चालकाने बेदरकारपणे ट्रक चालवून अनेकांच्या जीवाशी खेळ केला। दरम्यान शहरातील नागरिकांनी ट्रकचा पाठलाग करून ट्रकला अडवले आणि ट्रक चालकाला बेदम चोप दिला। त्यानंतर ट्रक चालकाला पोलिसांच्या हवाली करण्यात आलं। बुलढाण्यातील शेगावच्या भाग्यश्री पॅलेस गेस्ट हाऊसमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याच्यावर छापे मारले। या छाप्यात 2 मुलींसह 4 जणांना अटक करण्यात आली। या मुलींची सुधारगृहात रवानगी करण्यात आली। जालन्यातील डावा कालवा पुलाजवळ नाथा तेलंग या तरुणाचा मृतदेह आढळलाय। त्याच्या छातीत चाकू खुपसला असून त्याचा खून का करण्यात आला याचं कारण मात्र अद्याप समजू शकलं नाहीये। भिवंडी ठाणे रस्त्यावर एका चालत्या कारने अचानक पेट घेतल्याची घटना घडली। यावेळी कार चालकाने प्रसंगावधान राखत तात्काळ कारच्या बाहेर पडल्याने जीवितहानी टळली। मात्र या आगीत कार पूर्णपणे जळून खाक झाली आणि या घटनेमुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती। औरंगाबादेत चूल पेटवताना झोपडीला भीषण आग लागल्याची घटना घडली। या आगीत 15 शेळ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर 8 शेळ्या जखमी झाल्या आहेत। खुलताबाद तालुक्यात नांद्राबाद येथे ही घटना घडली। बेळगावच्या रामदुर्ग येथे फेसबुकवरून पाकिस्तानचा जय जयकार केल्याच्या घटनेनं संतापाची लाट उसळली। या प्रकरणी काँग्रेस नेत्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली। तसंच रामदुर्ग परिसरात पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आलाय। राज्यातील बेरोजगारांसाठी एक खुश खबर आहे, कारण लवकरच ग्रामविकास खात्यात मेगा भरती होणार आहे। एकूण 13,514 जागांची भरती निघणार असल्याची घोषणा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केली आहे। कल्याण डोंबिवली परिसरात आज सकाळच्या सुमारास धुक्याची चादर पसरली होती। दिवादरम्यान रेल्वे रुळालगत आणि खाडी किनारी धुक्याची चादर दिसत होती। यामुळे वातावरणात चांगलाच गारवा निर्माण झाला होता। अहमदनगरला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने प्रवाशांना लुटणारी टोळी पकडण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश आलंय। या कारवाईत त्यांच्याकडून कारसह 2.25 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। सापळा रचून 5 आरोपींना ताब्यात घेण्यात आलाय। नालासोपारा स्थानिक परप्रांतीय गावगुंडाच्या छेडछाडीला कंटाळून 28 वर्षीय विवाहित महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। पीडित महिलेची प्रकृती चिंताजनक असून 2 महिन्यांपासून गावगुंड मुकेश गुप्ता आणि त्याचे साथीदार या महिलेची छेड काढत होते। महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नासंबंधीचे सर्वोच्च न्यायालयातील खटले लढण्यासाठी आणखी एका ज्येष्ठ वकील नेमण्याचा निर्णय घेण्यात आलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नासंबंधीच्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय।
कोकणवासियांना आपल्या कोकणातील कलागुणांना वाव मिळण्यासाठी चेंबूरमध्ये सुमननगर येथे पालखी नृत्य व ढोलवाद्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। भाजप नगरसेवक महादेवजी शिवकड यांनी या स्पर्धेचं आयोजन केलं होतं। चेंबूरमध्ये प्रथमच या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं होतं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय स्मार्ट हॅकेथॉन 2019च्या निमित्ताने तरुणांशी संवाद साधला। यावेळी मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे भारतातील विविध राज्यातील तरुणांशी संवाद साधलाय। भारताच्या हल्ल्यात 35 दहशतवादी ठार झाल्याची माहिती फर्स्ट पोस्टनं जाहीर केली। पाकमधील साक्षीदारांचा हवाला देत ही माहिती जाहीर करण्यात आली। भारतीय पायलट समजून पाकव्याप्त काश्मीरमध्ये शहाबउद्दीन या पायलटला नागरिकांनी मारहाण केली होती। या मारहाणीत पाकच्या पायलटचा मृत्यू झाला। भारताने पाडलेलं F-16 विमान तो चालवत असल्यानं गैरसमजातून त्याला जमावानं मारहाण केली। संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी विंग कमांडर अभिनंदन यांची भेट घेतली। दिल्लीत त्यांनी अभिनंदन यांची भेट घेऊन विचारपूस करत संपूर्ण घटनेची माहिती जाणून घेतली। भारतीय हवाई दलातील विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना आपण खूप चांगली वागणूक दिली असा पाकिस्तानकडून जोरदार प्रचार सुरू आहे। पण प्रत्यक्षात पाकिस्तानच्या ताब्यात असताना अभिनंदन वर्धमान यांचा प्रचंड मानसिक छळ करण्यात आल्याचं खुद्द अभिनंदन यांनी सांगितलंय। भारत पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्यात आलेली समझौता एक्सप्रेसची सेवा आजपासून सुरू होणार आहे। जम्मू काश्मीरमधील पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान दरम्यान धावणारी रद्द करण्यात आलेली समझौता एक्सप्रेस आजपासून पुन्हा धावणार आहे। भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या सुटकेनंतर ही समझौता एक्सप्रेस पुन्हा सुरू करण्यात येते। कोण होणार करोडपतीचे हे तिसरं पर्वाचं सूत्रसंचालन दिग्दर्शक नागराज मंजुळे करणार आहेत। नागराज यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर या कार्यक्रमाचा प्रोमो शेअर केला। नवीन पर्वाची घोषणा झाल्यापासून सूत्रसंचालक कोण असणार याची उत्सुकता होती। स्माइल प्लीज या चित्रपटाच्या मुहूर्त सोहळ्याला अखेर सुरुवात झाली। बॉलिवूडचा सुपरस्टार ऋतिक रोशनच्या हस्ते हा सोहळा नुकताच पार पडलाय। विक्रम फडणवीसचा स्माइल प्लीज हा चित्रपट प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर नक्की हसू आणेल अशी प्रतिक्रिया ऋतिक रोशनने यावेळी दिली आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।